गेल्या अनेक दिवसांपासून रामटेक बंगल्याची भलतीच चर्चा आहे। पंकजा मुंडे की बावनकुळे कुणाला हा बंगला मिळणार हे अजूनही ठरलेलं नाहीये। त्यामध्ये बंगला अपशकुनी असल्याचा समज असल्याने मंत्री धास्तावलेले आहेत। मात्र रामटेकसाठी संजय शिरसाट स्वतः समोर आलेत। रामटेक बंगल्यावरून काय घडामोडी घडतायत पाहूयात या रिपोर्टमधून। रामटेक बंगला पंकजा मुंडेंना मिळणार की चंद्रशेखर बावनकुळेंना हे अजूनही स्पष्ट झालं नाही। बंगल्याबाबत अनेक दंतकथा असल्यानं अनेक मंत्री हा बंगला स्वीकारायला उत्सुक नाहीयेत। त्यातच रामटेक बंगला देताना सामान्य प्रशासन विभागानं घोळ घातला होता। सुरुवातीला हा बंगला चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला, नंतर रामटेक बंगला पंकजा मुंडेंना देण्याचा निर्णय घेण्यात आला। दोन्ही मंत्र्यांपैकी कुणीही बंगल्याचा अजून ताबा घेतलेला नाहीये। चंद्रशेखर बावनकुळेंनी हा बंगला पंकजा मुंडेंनी मागितल्यानं त्यांना दिल्याचं सांगितलंय। रामटेक बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे। माननीय पंकजाताई मुंडे यांनी या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजाताईची मागणी मान्य केली आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मला दुसरं घर द्या। आमच्या ताईंनी मागितलं, त्यांना दिलं पाहिजे। शिवसेनेच्या मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले आणि ज्या मंत्र्यांना बंगले मिळालेत त्यांना बंगले नकोय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी या निमित्तानं त्यांच्या मनातली बंगल्याची इच्छा बोलून दाखवली। कुणाला रामटेक बंगला अपशकुनी वाटत असेल तर आपण तिथं जायला तयार असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। गोष्टी आहेत आता कानावर जे आलेले आहेत ते योगायोग म्हणा का तिथे गेल्यानंतर घडल्यात म्हणा, परंतु असं तर रामटेक बद्दल अनेक स्टोरीज हे आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत। पाहूया पुढे भविष्यात काय घडते ते। पण जे कॅबिनेट मंत्री आहेत शिवसेनेचे त्यांना मात्र बंगले नाहीये, त्यांना फ्लॅटमध्ये त्यांची बोळवण केली असं वाटतं का? म्हणजे त्या बंगल्यांची भीती वाटली म्हणून मग फ्लॅट बरे असं काही आहे का? तसं काही असेल तर मला द्या, मी जाऊन राहतो रामटेकला राहतो। काय तुम्ही म्हणाल त्या बंगल्यात राहतो। रामटेक बंगल्यात जो मंत्री राहायला गेला त्याच्यावर आरोप होता, त्याचं राजकीय भवितव्य धोक्यात येतं अशी दंतकथा आहे। राजकीय वर्तुळात रामटेक विषयी एवढी भीती दाखवली जात असतानाही शिवसेनेचे मंत्री तरीही रामटेक बंगल्यात राहायला जाण्यास तयार आहेत। यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मनात बंगल्याविषयी किती खदखद आहे हे अधोरेखित होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नागपूरहून अमर काणेसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।